असे आरोप होत आहेत. त्यांचे फोटो नेत्यांसोबतचे सातत्याने दिवसेंदिवस ट्विट केले जातात. मग ते शरद पवार साहेबांचा फोटो माझ्या बरोबर म्हणायला हा म्हणजे पण आज अमोल मिटकरींनी त्यांचा बजरंग सोनवणेसोबतचा फोटो ट्विट केला आणि ते म्हणतात की काय चाललंय नक्की काय कळायला मार्ग नाही. नाही, आमचे जुने फोटो आहेतच ना, एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले. म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बाल्कनीतला फोटो आहे, जो मला लक्षातही नाही, पण तो आलाय. एकाच पक्षात आम्ही काम करत होतो. कदाचित धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील, कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि फोटो आहे. आम्ही कधीच डिनाय केलेला नाहीये ते. आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात? आम्हाला कसली चोरी आहे? आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते. आमचे संबंध होते तेव्हा एका पक्षात होतो, एकत्र काम करत होतो, त्याच्यात गैर काय? खोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी जाहिराती अथवा बातमी देऊ शकता. अधिक माहितीसाठी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा.